आपण बघत आहात मालगुडी डेज, लेखक आर के नारायण. कथा 5वी. आंधळा कुत्रा. मोठा रुबाबदार किंवा जातिवंत असा तो कुत्रा नव्हता. सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळणाऱ्या कुत्र्यांसारखा भुरकट आणि कुणाकडून कोण जाणे शेपूट कापलेला असा. रस्त्यावर पैदा झालेला, भाकरतुकडा किंवा बाजारातल्या उकिरड्यावर जगणारा असा तो होता. डोळ्यांत ठिपके होते, वागायला विचित्र होता आणि विनाकारण भुंकायला तयार असणारी प्रकृती. 2 वर्षांचा असतानाच त्याच्या अंगावर झगड्याच्या कितीतरी खुणा झाल्या होत्या. दुपारच्या वेळेस त्याला विश्रांती घ्यायची असली की तो सरळ मार्केटच्या पूर्वेला गटारात अंगाचं मुठकुळ करून ताणून द्यायचा. संध्याकाळी नेहमीप्रमाणे भटकायला निघायचा. जवळपासच्या रस्ते, गल्ल्यांतून उगीचच कुणावर तरी गुरकावत फिरायचा. रस्त्यावरचं पडलेलं ते खायचा आणि अंधार पडला की मार्केट गेटमध्ये यायचा. त्याचा असा दिनक्रम 3 वर्षे चालला आणि नंतर त्याच्या या आयुष्यात बदल झाला. दोनही डोळ्यांनी आंधळा असलेला एक भिकारी मार्केट गेटला आला. एक म्हातारी त्याला सकाळीच तिथे येऊन गेटजवळ बसवून जायची, दुपारी थोडं अन्न घेऊन यायची आणि अंधार पडला की भिकेचे पैसे गोळा करून त्याला परत घेऊन जायची. कुत्रा जवळच झोपायचा. एकदा अन्नाच्या वासाने त्याची भूक चाळवली. तो उठला आणि जेवत असणाऱ्या त्या आंधळ्या भिकाऱ्याकडे येऊन समोर उभा राहिला. त्याच्या कटोऱ्यातल्या खरकट्याकडे आशाळभूतपणे पाहत शेपटी हलवीत उभा राहिला. भिकाऱ्याने हवेतच हात फिरवीत आवाज दिला, "कोण आहे?" आणि कुत्र्याने पुढे येऊन त्याचे हात चाटले. आंधळ्या भिकाऱ्याने शेपटीपासून कानापर्यंत त्याला गोंजारले अन म्हणाला, "वा, काय सुरेख आहेस तू. ये माझ्यासोबत राहा." भिकाऱ्याने टाकलेले अन्न कुत्र्याने आधाशासारखे खाल्ले. मैत्रीसाठी तो एक अनुकूल असा क्षण होता. आता ते दोघे दररोज भेटू लागले. आपले भटकणे सोडून कुत्रा आता आंधळ्या भिकाऱ्याच्या बाजूला बसून राहू लागला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळणाऱ्या भिकेकडे लक्ष ठेवू लागला. लवकरच कुत्र्याच्या लक्षात आले की समोरून जाणारी, येणारी माणसं पैसे टाकून जात आहेत आणि मग, जो कोणी पैशाशिवाय पुढे जाऊ लागला, त्याच्या मागे जाऊन आता हा कुत्रा त्याचे कपडे ओढू लागला. त्याला परत मागे आणू लागला आणि कटोऱ्यात पैसे टाकल्यावरच अशा जाणाऱ्या, येणाऱ्यांची सुटका होऊ लागली. रस्त्यावरच्या वर्दळीत एक आगाऊ असा पोरगा होता. तो, "ए आंधळ्या," असं म्हणून भिकाऱ्याला चिडवायचा. कधी समोरची नाणी उचलायचा प्रयत्न करायचा. आंधळा भिकारी त्याच्यावर वैतागून ओरडायचा. हातातली काठी भोवती फिरवायचा. प्रत्येक गुरुवारी डोक्यावर केळी किंवा काकड्या घेऊन हा पोरगा यायचा. गुरुवारची दुपार म्हणजे आंधळ्या भिकाऱ्याला एक संकटच असायचं. तो बसायचा, त्याच कमानीजवळ काही विक्रेतेही जमायचे. चाकांच्या गाडीवर स्वस्तातली अत्तरं विकणारा, पोत्यावर पुस्तकं मांडून बसणारा पुस्तक विक्रेता, बांबूच्या चौकटीला रिबिनी वगैरे लावून विकणारा. अशा माणसांची तिथे वर्दळ असायची. एका गुरुवारी तो आगाऊ पोरगा तिथे आला. तेव्हा विक्रेत्यांपैकी एकाने आवाज दिला, "अरे आंधळ्या, आलं पहा तुझं संकट." "अरे देवा, आज गुरुवार." आंधळा भिकारी वैतागला. त्याने हात फिरवून कुत्र्याला आवाज दिला, "यू, कुठे आहेस?" त्याने वैशिष्ट्यपूर्ण आवाजात दिलेली हाक ऐकून कुत्रा जवळ आला. त्याने कुत्र्याच्या डोक्याला गोंजारले आणि म्हटले, "या बदमाशाला रोखून ठेव." याच वेळी पोरगा चहाटळासारखा पुढे आला, "आंधळ्या, तू अजूनही आंधळा असल्याचे सोंग करतोस ना? तू खरेच आंधळा असशील, तर पहा मी आता काय करतो." थांबून त्या पोराने भिकेच्या कटोऱ्याकडे हात केला. कुत्र्याने लागलीच उडी मारून त्याचे मनगट धरले. घाबरलेल्या पोराने मनगट सोडवून धूम ठोकली. मार्केटच्या बाहेर जाईपर्यंत कुत्र्याने त्याचा पाठलाग केला. "पहा, मुक्या प्राण्याचं केवढं प्रेम आहे म्हाताऱ्यावर," अत्तर विक्रेता मोठ्या कौतुकाने सांगू लागला. एका संध्याकाळी भिकाऱ्याला घेऊन जाण्यासाठी म्हातारी आलीच नाही. अंधार पडेपर्यंत भिकाऱ्याने तिची वाट पाहिली. चिंतेत बसून राहिलेल्या त्या भिकाऱ्याला मग एका शेजाऱ्याने सांगितले, "आता म्हातारीची वाट पाहण्यात अर्थ नाही. ती कधीच येणार नाही. आज दुपारीच ती मरण पावली." आंधळ्या भिकाऱ्याचं एकमेव घर आणि जगात त्याची काळजी घेणारं एकमेव माणूस आता राहिलं नव्हतं.
रिबीन विक्रेत्याने एक पांढरी रिबीन त्याला दिली. ही घे रिबीन तुला, फुकटच घे. बांध ती तुझ्या कुत्र्याला. कुत्र्याचं तुझ्यावर खरंच प्रेम असेल, तर तो तुला घेऊन जाईल. आता कुत्र्याच्या आयुष्याला नवं वळण लागलं. म्हातारीची जागा कुत्र्याला मिळाली. आता कुत्र्याचे स्वातंत्र्य पूर्णपणे संपले. रिबीन विक्रेत्याने दिलेल्या रिबिनीच्या परिघाएवढेच कुत्र्याचे विष मर्यादित झाले. आता त्याला त्याचे जुने आयुष्य, ते भटकणे, सगळे विसरून जावे लागले. त्याला नेहमीसाठी त्या दोराच्या टोकाशी बद्ध राहून बसावे लागणार होते. दुसरा कुत्रा किंवा कुणी वैरी दिसला, की अभावितपणे तो झेप घालायचा. मग गळ्यातली रिबीन ओढली जायची आणि आंधळ्या भिकाऱ्याकडून, त्याच्या मालकाकडून, त्याला मार बसायचा. हरामखोरा, मला पाडतोस काय? काही लाज तुला? थोड्याच दिवसांत, आपल्या उपजत वृत्ती आणि आवेशाला शिस्त लावायला कुत्रा शिकला. कोणी कुत्रा त्याच्याजवळ येऊन गुरकावू लागला तरी आता तो त्याची दखल घेईनासा झाला. आपल्या जातभाईंसोबत वावरणं, संपर्क ठेवणं याचा सुद्धा त्याला विसर पडला. जेवढं कुत्र्याचं नुकसान झालेलं होतं, त्याच प्रमाणात त्याच्या मालकाचा मात्र फायदा झाला होता. आयुष्यात कधी झाली नव्हती एवढी प्रगती आंधळ्या भिकाऱ्याची झाली होती. दिवसभर आता तो आपल्यासमोर कुत्र्याला धरून उभा असायचा. एका हातात छडी आणि दुसऱ्या हातात कुत्र्याची ती दोरी धरून तो आपल्या घरून निघायचा. त्याचं घर, मार्केटपासून काही यार्डांवर असलेल्या धर्मशाळेचा तो वरांडा. म्हातारीच्या मृत्यूनंतर आता त्याने या जागेचा कब्जा घेतला होता. सकाळीच तो निघायचा. त्याला लक्षात आलं होतं, की एका ठिकाणी बसून जेवढी भीक मिळते, त्याच्या तिप्पट उत्पन्न फिरत राहण्याने मिळते. धर्मशाळेची गल्ली आणि जिथे जिथे म्हणून माणसांची वर्दळ, आवाज असेल, तिथे तो थांबायचा, हात पसरायचा, भीक मागायचा. दुकानं, शाळा, दवाखाने, हॉटेल, आता त्याने काही शिल्लक ठेवले नव्हते. कुत्र्याला थांबवायचे असले, की तो रिबीन ओढायचा आणि निघायचे असले, की एखाद्या गाडीवानासारखा तो ओरडायचा. कुत्रा त्याला जपायचा. चालताना कुठे ठेच लागू नये, नालीत कुठे पाऊल पडू नये, याची काळजी पावलावर घ्यायचा. त्यांची अशी मैत्री पाहून लोक पैसे द्यायचे. मुलं भोवती जमायची, काही खायला द्यायची. कोणताही कुत्रा आपली विश्रांती आणि पोटापाण्याची कामं याचा चांगला मेळ घालू शकण्याइतका कार्यक्षम असतोच. कामाच्या दरम्यान विश्रांती घेण्याची त्याची प्रकृती असते. पण आता या कुत्र्याचं, आता तो टायगर झाला होता. सगळं स्वास्थ्य हरवलं होतं. हा आंधळा म्हातारा भिकारी जेव्हा कुठे बसेल, तेव्हाच आता या कुत्र्याला विश्रांती मिळायची. म्हातारा रात्री झोपताना आपल्या हाताला रिबिनीची ती दोरी गुंडाळूनच झोपायचा. मला धोका पत्करायचा नाही, बेट्या, असं तो म्हणायचा. जास्तीत जास्त पैसे मिळवायच्या इच्छेने त्याचा आंधळा मालक एवढा झपाटला होता, की कुठं विश्रांती घेणं म्हणजे पैशाची संधी सोडून देणं असं त्याला वाटायचं. परिणामी कुत्र्याला सतत उभं राहावं लागायचं, चालत राहावं लागायचं. कधी त्याचे पाय दुखायचे, पण तो सावकाश चालू लागला, की मालक ओरडायचा, त्याला हातातल्या छडीने ओरडून पुढे ढकलायचा. त्यामुळे कुत्रा केकाटायचा, विव्हळायचा. ओरडू नको बेट्या, तुला खायला घातलं ना मी. तुला लोळायला पाहिजे फुकट, नाही का? आंधळा भिकारी रागवायचा. अशा जुलमी धन्याशी बांधलेला कुत्रा बाजारात हळूहळू पावलं टाकीत, धडपडत, कणत, कुंठत चालत राहायचा. बाजारातली वर्दळ थांबून गेल्यावर रात्री दूरवर कुत्र्याचे विव्हळणे ऐकू यायचे. त्याच्या अशा ओरडण्याचे मूळ स्वरूपही बदललेले असायचे. काही महिन्यातच कुत्र्याच्या कमरेची हाडं वर आली, कातडीतून फासळ्या उठून दिसू लागल्या. रिबीन विक्रेता, अत्तर विक्रेता आणि पुस्तकं विकणारा, यांनी हे एकदा पाहिले. गिऱ्हाईकांची वर्दळ नसताना ते बोलायचे, कुत्र्याची अशी अवस्था पाहून मला फार वाईट वाटते बघा. आपण काही करू शकणार नाही का त्याच्यासाठी? रिबीन विक्रेता म्हणाला. या हरामखोर भिकाऱ्याने आता व्याजाने पैसे द्यायला सुरुवात केली म्हणे, मला त्या फळवाल्याकडून कळलं. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे मिळवायच्या मागे तो लागला आहे. पैशासाठी तो सैतान बनलाय. याच वेळी अत्तर विक्रेत्याची नजर रिबीन स्टँडवरच्या कात्रीवर गेली.
आण ती इकडे, असं म्हणून त्याने ती कात्री काढली. पूर्वेकडच्या बाजूने आंधळा भिकारी जात होता. कुत्रा दूर ओढीत होता, त्याला रस्त्यावर हाडूक पडलेले दिसत होते, त्याच्यासाठी कुत्रा तिकडे ओढत होता. दोर ओढला गेला अन हाताला हिसका बसला, तसं भिकाऱ्याने खसकन दोर परत ओढला अन कुत्र्याच्या पाठीत लाथ घातली. कुत्रा केकाटला. हाडूक मिळाले नाही तसा तो विव्हळला. भिकाऱ्याने पुन्हा एक धक्का दिला अन आता तो त्याला शिव्या, शापही देऊ लागला. अत्तरवाला पुढे आला, त्याने हातातल्या कात्रीने कुत्र्याचा दोर कापला, तसं कुत्र्याने झेप मारून हाडूक उचललं. आंधळा भिकारी आता थबकला. हातात दोर फिरवीत तो उभा राहिला. टायगर, टायगर, कुठे आहेस? तो ओरडला. अत्तरवाला गुपचूप बाजूला झाला. पुटपुटत तो म्हणू लागला, राक्षसा, आता तुला तो कधीच भेटणार नाही. तो आता स्वतंत्र झालाय. कुत्रा मोठ्या वेगाने पळाला. मोठ्या खुशीत तो आता माती उकरू लागला, मार्केट चौकाभोवती फेऱ्या घालू लागला. दुसऱ्या कुत्र्यांच्या अंगावर पडू लागला, लोळू लागला, ओरडू लागला, भुंकू लागला. त्याच्या डोळ्यांत आनंदाची चमक दिसू लागली. खाटकाची टपरी, चहाची टपरी, बेकरी, आता सगळीकडे तो नेहमीप्रमाणे उड्या मारू लागला. रिबीन विक्रेता आणि त्याच्या 2 मित्रांनी हे सगळं पाहिलं अन त्यांनी या सगळ्याची मजा घेतली. आता रस्त्याने धडपडणाऱ्या आंधळ्या भिकाऱ्याकडे पाहून त्यांना हसू आवरेना झाले. आंधळा भिकारी आता रस्त्यावर खिळलेला होता. हातातली छडी फिरवीत होता. अधांतरी झाल्यासारखा तो वाटत होता. तो ओरडू लागला होता, माझा कुत्रा कुठाय? माझा कुत्रा कुठाय? त्याला कुणीतरी माझ्याकडे द्याल का? पुन्हा हाताला आला, तर त्याला ठारच मारणार आहे मी. तो चाचपडू लागला. रस्ता ओलांडायला गेलं, तर वाहनांच्या आवाजाने गोंधळू लागला, परतू लागला. त्याला धाप लागली. आंधळ्या भिकाऱ्याकडे पाहत विक्रेते बोलू लागले, या हरामखोराला असंच पाहिजे. आंधळ्या भिकाऱ्याने कुणाची तरी मदत घेऊन धर्मशाळेचा वरांडा गाठला. आपल्या तरटावर आता तो थकून होऊन राहिला. 10 दिवस झाले, 15 झाले, 20 दिवस झाले. आंधळा भिकारी कुणाला दिसला नाही. त्याचा कुत्राही कुठे दिसला नाही. नेहमीचे ते विक्रेते म्हणू लागले, कुत्रा आता मजेने कुठेही भरकटत असेल आणि आंधळा भिकारी कायमचाच गेला असेल. एकेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. पण असं बोलणं संपत न संपत तोच त्यांना आंधळ्या भिकाऱ्याच्या काठीचा, नेहमीचा ओळखीचा आवाज येऊ लागला. आंधळा भिकारी आपल्या कुत्र्याला घेऊन येत असल्याचे त्यांनी पाहिले. पहा, पहा, ते बोलू लागले. त्याने कुत्र्याला पुन्हा गाठलेच अन बांधला दोर त्याच्या गळ्यात. रिबीन विक्रेत्याला राहवले नाही. तो पुढे सरसावला. कुठे गेला होतास इतके दिवस? सांगू, काय झालं ते? आंधळा भिकारी मोठ्याने म्हणाला, हा कुत्रा पळून गेला. मी तिथं बसल्या जागीच 1-2 दिवसांत मरून गेलो असतो. भीक नाही, अन्न नाही. जणू कैदेत बसल्यासारखा, त्या धर्मशाळेत. असाच बसून राहिलो असतो, तर संपून गेलो असतो, पण दुसऱ्या दिवशी हा परतला. केव्हा, कसा काय? काल रात्री. मी झोपलो असताना मध्यरात्री हा आला अन माझं तोंड चाटू लागला. असं वाटलं, त्याला मारून टाकावं. मी त्याला असा मार दिला, की आयुष्यभर तो विसरणार नाही. आंधळा भिकारी सांगू लागला, पण मी माफ केलं त्याला. किती झालं तरी कुत्राच तो. काहीतरी सटरफटर खायला मिळेपर्यंत तो भटकत होता, पण जेव्हा उपाशी राहायची वेळ आली, तसा परतला माझ्याकडे. आता मात्र तो मला केव्हाच सोडून जाऊ शकणार नाही. पहा, मी काय केलंय, आणि त्याने हातातली दोरी दाखविली. यावेळी ती मजबूत साखळी होती. धातूची. आता पुन्हा त्या कुत्र्याच्या डोळ्यातली चमक हरवली, त्यात निराशा दिसू लागली. चल, मूर्खा चल. आंधळा भिकारी ओरडला. बैलावर ओरडणाऱ्या माणसासारखा. त्याने साखळी ओढली, काठीने त्याला ढकलले आणि कुत्रा सावकाश चालू लागला. काठीचा, पावलांचा आवाज दूर जाताना विक्रेते पाहू लागले. आता मृत्यूच या कुत्र्याला मदत करू शकेल. उसासा सोडत रिबीन विक्रेता बोलू लागला, स्वत होऊनच आपल्या विनाशाकडे परतणाऱ्याला आपण तरी काय मदत करू शकणार, नाही का?
कथा 5वी समाप्त. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.